ताई, हो काय आहे? बॅग घेऊन कुठं निघालाय तुम्ही? वहिनी, मी हे घर सोडून चालले. नाही ताई, आम्ही तुम्हाला कुठे बी जाऊ देणार नाही. जाऊ दे मला वहिनी, माझ्यासारख्या बाईला या घरात राहायचा हक्क नाही. आत्या काय बोलताय? अक्षरा, अगं खरं तेच बोलतेय म्या. इथल्या माणसांनी मला एवढा जीव लावला, जीवापाड प्रेम केलं माझ्यावर, पण म्या ते सांभाळू नाही शकले. म्या त्या चांडाळणीची, मेनकाची साथ दिली. आणि अक्षराच्या नोकरीवर टाच आली. लय मोठं पाप घडलंय माझ्या हातून. खरंच सांगते, लय मोठं पाप घडलंय. तुमच्या दोघांचे बी गुन्हेगार आहे म्या. मला माफ कर. समद्यांचे गुन्हेगार आहे मी. मला कळतंय ही चूक माफ करण्यासारखी नाहीये, पर तरी मी ताई शांत व्हा बघू. हा, यात तुमची काही बी चूक नाही. तुमच्या जागी कुणी बी असतं ना तरी असंच वागलं असतं. ती परिस्थितीच तशी होती ताई. काय बी असलं ना वहिनी, तरी आता मी तुमच्या नजरेला बी नजर देऊ शकत नाही. म्या केलेल्या चुका परिस्थितीवर लादून जगू शकत नाही. म्या इतकी वाईट वागत होते तुमच्याशी, पर तुम्ही समधी मला जीव लावत होतात, तरी बी माया लावत होतात मला. आणि त्या प्रेमाच्या बदल्यात म्या काय दिलं तुम्हाला? निस्ता तिरस्कार. आणि ते मी त्या फसव्या पोरी पायी. आत्या, आत्या अगं शांत हो, शांत हो. हे बघ आत्या, आम्ही ठरवलं असतं ना तर आम्ही मेनकाला कवाच घराबाहेर काढलं असतं. कारण तिच्याबद्दल आम्हाला समद्यासनी कवाच कळलं होतं. पण अक्षराचं म्हणणं होतं की जे काय खरं आहे ते समद मेनकाच्या तोंडूनच आलं पाहिजे. आणि अक्षरा असं का म्हणली माहितीये तुला? कारण तिला या घरापासून तुला तुटू द्यायचं नव्हतं, तिला हे घर तुटू द्यायचं नव्हतं. आम्ही रागाच्या भरात काय बी पाऊल उचलला असतं ना तर त्याची ठेस तुला लागली असती. आणि अक्षराला ते झालेलं नको होतं बघ. आत्या अगं, अक्षरानं एवढा समजा इच्छा तुझ्यासाठी केला आणि तूच जर घर सोडून जाणार असशील ना तर अक्षरा जिंकून बी हरली असं होईल. आणि तुला चालेल काही? आता तूच ठरव काय करायचंय. ताई, आता तरी ध्यानात येतंय ना हे समजा अक्षरानं तुमच्यासाठी केलं होतं. आणि त्याच तुमच्या लाडक्या सुनबाईचा आज गृहप्रवेश आहे. मग अशा शुभ मुहूर्ताला डोळ्यातून पाणी काढणार बाई तुम्ही? पुसा बरं डोळे. परतही मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. मी तुम्ही माफ केल्याशिवाय मनावरचं ओझं उतरणार नाही माझ्या. शांत व्हा. हा विषय आता संपला. हसा बघू. आता फक्त आपल्या सुनबाईचा गृहप्रवेश. काय सुनबाई, तुमची अशी सुटका नाही बरं का. उखाना घेऊनच माप ओलांडून घरात यायचं. हो हो, ताई 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 नाव घ्यायचं
घ्यायचं. चला चला चला. उसाना घ्या मस्त एकदम फटाक दिसते. अक्षरा घे की. बर बर घेते मी उखाणा. अंगणात ज्योती सागरात मोती, अंगणात ज्योती सागरात मोती, दारी वाजती आनंदाच्या नौबती. साता जन्माची फुलवेन मी प्रीती, साता जन्माची फुलवेन मी प्रीती, सुंदरावांसारखे लाभले सोबती. क्या बात आहे. जीजू आता तुम्ही चला नाव घ्या. शर्वरी काय बी काय गप की. नाव घ्या नाव घ्या नाव अगं घ्या. ए तू कमा गाठ तू घे बरं नाव. आहे बारक्या. घे म्हणलं ना. अरे अरे सुंदर घे की. बर ठीक आहे घेतो घेतो. हा ऐका. आला आला वाघोबा खातोय काय. हा आला आला वाघोबा खातोय काय, अक्षराचं नाव घ्यायला म्या भिततोय काय. एक नंबर एक नंबर. ए काय एक नंबर. लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं त्यांनी. असू द्या असू. छान छान छान. बरं अक्षरा, आता माप ओलांड आणि आती. होय. आधी देवी आईचा आशीर्वाद घ्या. आई अंबाबाईचा. खरंच देवी आईची लई मोठी कृपा आहे. घरावरचं एवढं मोठं संकट टाळलं आणि या परिस्थितीत बी आपलं घर तुटू दिलं नाही. होय आई अंबाबाई इतकाच आमच्या देवीचा वाटा बी मोठा आहे. अहो हे सगळं तुमच्या मदतीशिवाय शक्य झालं नसतं. अक्षरा देवी आईची साथ होती ना म्हणून हे समज झालंय बघ. तिनंच आपल्याला एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर काढलं. अक्षरा म्या देवी आईच्या साक्षीनं तुला शब्द देतो, यापुढं कितीही मोठं संकट आलं ना तरी म्या तुझी साथ कवाच सोडणार नाही. नमस्कार करतो. औक्षवंत व्हा. आत्या नमस्कार करतो. सुखाचा संसार करा. शौर्य बरं झालं बाई ते मेनका नावाचं गिरण सुटलं. अहो कुठून आली होती काय माहिती कैदासीन घर फोडायला. मी तर आल्या दिवसापासूनच तिच्या विरोधात होते. चल ग बानू नदी सांधायला आणि गुशीला ठेवलं धरण बांधायला. काय उपयोग आहे का. हा नमस्कार करतो. सुंदर बादशा नसतं पडायचं पाया मामाच्या. आनंदात संसार करा. जगात भारी एक नंबरी. हा मामा मामी माणसांच्या नजरेतली खोट माझ्या नजरेतनं सुटत नाही.
म्हणजे काही बाबतीत तुम्ही मेनकाला मदत केली होती. किती मदत केली होती खात्रीशीर सांगू शकत नाही, पण केली होती हे नक्की. अगं अक्षरा काय बोलतेस तू? हे असं काय बी झालं नाही, काहीतरीच आपलं. त्या गुंडाच्या नजरेत पाहिलं होतं मी. अगं नाही अक्षरा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय नाही का? मामी, वधूनच घ्यायचं असतं ना तर काही करू शकले असते मी, पण कसं आहे ना, आपलेच दात आणि आपलेच ओठ. आपल्या कुटुंबाचा, आपल्या घराचा विचार करून घर फुटू नये म्हणून फक्त काही बोलले नाही. सगळ्यांसमोर बोलायला मला वेळ नसता लागला, त्यामुळे आता तुम्हीच काय ते खरं मान्य करा. अक्षरा मला माफ कर, अक्षरा मला माफ कर, अक्षरा मला मामी माफ उठा, काय करताय? अगं मेनका काहीतरी करत होती, त्यामुळेच ती समजा ठाव होतं. पण आम्ही कुणाला काही बी बोललो नाही, हीच काय ती आमची चूक आहे, कारण आम्हाला कुठल्याच फंदात पडायचं नव्हतं. वय अक्षरा, नाही म्हणजे आम्ही काय बी कुठलं बी कटकारस्थान केलं नाही बघ. आम्हाला माहिती होतं ते आम्ही लपवलं, हीच आमची चूक झाली. माफ करा आम्हाला. ताई ताई अगं जे काय झालं का नाही ह्याबद्दल आम्हाला माहित होतं, आम्ही तुझ्यापासून लपवलं, एवढीच आमची चूक आहे. ह्यात आमचा काय बी हात नाही बघ. हा आम्हाला माफ करताय ताई. ताई चूक झाली माझ्याकडनं ताई. या सगळ्यातनं बाहेर काढ मला ताई, माफ कर मला. मामा मामी लय झाला तुमचा आता. आजवर तुम्ही आहे की नाही घरातल्या माणसाच्या विरोधातच वागत आलाय. तुमची थेर किती का सहन करायची आम्ही? अहो नाही बाची, आजवर झालं ते झालं, पण ह्या पुढे असं काय होणार नाही, शब्द आहे माझा. मामा या तुझ्या असल्या शब्दावर आहे ना माझा भरोसा नाही बघ. अरे आज पतूर या घराची जी काय धुळजाण झाली आहे ना ती फक्त तुमच्या दोघांमुळे झाली आहे. आई आता तरी आहे ना ह्या दोघांनी माफ करू नकोस तू. यांनी गुन्हा केलाय तो अक्षराचा, तेव्हा त्यांचा काय न्याय करायचा हे भीतीच ठरवल. ताई, मेनकामुळे घरातल्या सगळ्यांनाच खूप त्रास झालाय. हे सगळं करण्यात ती एकटी नव्हती हे नक्की. घरातलं कुणीतरी सामील असल्याशिवाय एवढी मोठी हिंमत तिने केली नसती. तू खरंच तो त्रास लक्षात घेऊन विचार करून निर्णय घ्या. एक शेवटचा चान्स देते तुम्हाला. मला कुठून एक काही जरी कळलं ना तुमच्याबद्दल तर डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात दे. नाही नाही अक्षरा, यानंतर असं काय बी होणार नाही. नाही म्हणजे खरंच होणार नाही. या 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 बघा कसली भारी रूम सुचवली तुमची. एकदम स्वच्छ केली बघा. हा तुला वाटलं असेल का नाही येताना बारका कुठं घेऊन चाललाय, मला कुठं घेऊन चाललाय? तुझ्याच खोलीत आणलंय तुला. हा वाटतं का तुझी खोली आहे ते?
हा होय र एकदम. हा नादकुळा कसलं बारी हेच बोलणार तू. माहितीये मला तू काय बोलणार. हा बघ आता मला सांग, तू एकटा राहत होता तेव्हा माझी खोली कशी करून ठेवली होती रे? ए, काय तुझी खोली केवढी घाण करून ठेवली होती. वहिनी तू मला सांगतो, हा एकटा राहत होता ना काय, एवढं घाणेरडं करून ठेवलेलं का नाही सगळं. म्हणजे शर्ट इथं पॅन्ट बस, शर्ट इथं पॅन्ट इथं, आणि ह्याचं कपाट म्हणजे का नाही कपाट, त्या कपड्यांना वाटायचं काय हे कपाट म्हणजे जेल आहे, मला त्यात जायचंच नाही. हा काय टाकायचंच नाही कपडं. मग त्या दिवशी तर दिव्यावर ठेवलेलं तिकडे माहितीये का. काय हो पण आता नाही, आता असं नाही होणार. आता तुम्ही आलाय ना, तुम्ही सावरा, माझी जबाबदारी संपली. सावरणार. अहो आता शिस्त म्हणजे शिस्त. हा असलीच पाहिजे. ए बारक्या उगा उचकून जाऊ नका, शांत बस. म्या का उचकवलं आणि तुझं तू बघ काय ते. म्या जातो वहिनी. अक्षरा म्या गोंधळ घालून ठेवतो आणि तू समजा ते निस्तारतेस होय. मी कुठे असं म्हणलं, बारक्या म्हणाला असं. हा वा 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 वा, म्हणजे तू बोलणार आणि तू ऐकणार होय. जाऊ दे, तुम्हाला समजत नाही ना, माझी किंमतच नाही. तसं नाही हो. नाही नाही नाही, तसंच आहे. तुला ना माझी कदरच नाही आहे. हो का बर, तसं तसं अगं ये अक्षरा तू बायको आहेस की कोण आहेस. हा अगं मी इथं एवढा रुसलोय तर मला मनवायचं सोडून तुझं काहीतरी भलतच चालू आहे होय. त्याचं काय आहे ना, म्हणजे साधारण असं असतं की बायकोचा रुसवा नवरा काढ. असं काय बी नसतं आणि असं कुठे लिहिलेलं बी नाही. आणि मुळात ना मला ही गोष्टच पटत नाही, कळलं काय. आणि बायको रुसलेली असते आणि नवऱ्याने रुसवा करायचा असतो. काय नाही पटत. हा काय नाही पटत, नुसतं भांडताय वाचा. बघ ना रे बारक्या, मनवणार नाही तसं म्हणतात मला. अक्षरा मी बघ तुला एवढंच म्हणलं की म्या रुसलोय की नाही, मग मला म्हणायला पाहिजे की नाही, उलट तूच रुसायला लागलीस. असं काय करता, कधीतरीच म्हणते ना मला मनवा म्हणून. कळलं म्हणून मी लग्न नाही करत. नुसतं भांडताय, जरा शांत व्हा, थंड घ्या. गरम लय होत आहे नाही, मी फॅन लावून येतो.
शौर्य अरे हो लका चांगलाच झळकायला लागलेस की हा एक नंबर नाद कुळा कडक. हो मग आपला शौर्य एकदम कडक पोलीस ऑफिसर होणार आहे, हो ना शौर्य? काय रे हे काय? मी उद्या टोपी घालून ऑफिसला जाऊ? अय शौर्य लेका फक्त अशी टोपी घालूनच नाही तर उद्यापासून अक्षर आहे की नाही कडक इस्त्रीतला युनिफॉर्म घालून ऑफिसला जाणार आहे. हा मग पुण्यांदा अक्षराचं काम ट्रेनिंग आणि व्यायाम असं जोरदारपणे सुरू होणार. कसं माहितीये काय हे बघ असं हा लेफ्ट राईट लेफ्ट तुम्ही कर लेफ्ट राईट लेफ्ट शाबास लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट शाबास नीट कर लेफ्ट राईट लेफ्ट हे बस लेफ्ट राईट लेफ्ट. अहो लेफ्ट, एक हा? मिनिट एक मिनिट. हॅलो मी आले. शौर्य ती नथ दे. जय हिंद मॅडम. जय हिंद. कॅब खूप भारी वाटते मॅडम. भाच्याने खेळता खेळता कधी घातली लक्षात नाही आलं. बोला ना. मॅडम लेटर द्यायचं होतं. केसची सुनावणी आहे आणि सुंदरी मॅडम स्वतः येणार आहेत. मी वेळेत हजर असेन. हो मॅडम येऊ मी. जय हिंद मॅडम. जय हिंद. आता या केसचा खरा निर्णय लागला पाहिजे. कोणाच्या भल्याबुऱ्याचा विचार करून नाही तर फक्त कायद्याचं हित समोर ठेवूनच हा निर्णय व्हायला हवा.